जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान पार पडलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील मतदान 4थ्या टप्प्यात पार पडले। मतदान पेट्या MIDC येथे वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत। EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे। परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे। अहमदनगरमध्ये EVM ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा त्यांनी दावा केला आहे। कुंपणच आता शेण खाते, लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्याने पाहतंय, असं निलेश लंके यांनी म्हटलंय। निलेश लंके यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। नगर तालुक्यातील निमगाव वागा नेप्ती शिवारातील 3 गावठी खादबट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली। दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रासायन, तयार हातभट्टी, दारू व साधने असा 70,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 4 जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भविष्यात चांगले बाजारभाव मिळतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे। मात्र दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढल्याने साठवलेला कांदा खराब होऊ लागलाय। त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। साधारण 2 महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांनी कांदे काढले आहेत, मात्र चांगला बाजारभाव नसल्याने अगदी कवडी मोल भावाने कांदे विकावे लागत आहेत। त्यानंतर चांगले बाजारभाव मिळतील या अपेक्षेची वाट पाहतात, परंतु बाजारभाव वाढण्यापेक्षा कमीच होत गेले। परिणामी चांगले बाजारभाव मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले होते। पुढे बाजारभाव वाढतील म्हणून काही शेतकऱ्यांनी अरणी आणि चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे, त्यामुळे साठवलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे। त्यामुळे मिळालेल्या भावाने शेतकरी कांदा विकू लागले आहेत। श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळू चोरीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली। या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचं समोर आलंय। येणारी परिस्थिती लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध करण्याचे नियोजन केले असून 2 ते 2.5 महिने चारा पुरेल अशी कार्यवाही केली असल्याची टंचाई भासणार नसल्याचं ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। टंचाई परिस्थिती निर्माण होणार ही शक्यता लक्षात घेऊनच विभागातील अधिकाऱ्यांना चारा नियोजनाच्या सूचना दिल्या होत्या। विशेष म्हणजे यंदा चारा उत्पादक करण्यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे। यासाठी कित्येक जिल्ह्यांना जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली असल्याचं नामदार विखे पाटील यांनी म्हटलंय। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
राहता नगर परिषदेच्या साठवण तलावात पाण्याने तळ गाठल्याने हजारो मासे मृत झाल्याचं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत झालेले मासे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. 2 दिवसात ही मासेमारी पूर्ण होईल. मात्र कर्मचाऱ्यांच्या मदतीला आजी नगरसेवक आले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. शिर्डी साकूर शिवारात राहत असलेल्या शैलेश देवीदास सोळसे या तरुण मुलाचा गोदावरी कालव्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शैलेश 20 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता गोदावरी कालव्यात पोहण्यासाठी आला. त्याने कालव्यात पोहण्यासाठी उडी घेतली असता तो पाण्यात वरच आला नाही. त्याचे आई वडील भाऊ नातेवाईक यांनी सगळीकडे शोधाशोध केली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोदावरी कालव्याच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी महिला गेल्या असता त्यांना लोखंडी खांबाला पाण्यात सदर मुलगा मृतदेह दिसून आला. त्या ठिकाणी शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली. शिर्डी पोलिसांनी सदर घटनेचा गुन्हा नोंदवला असून सदर घटनेमागील काय कारण आहे याचा शोध घेत आहेत. आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांची ठाणे येथे जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यालय अधिकारीपदी बदली तसेच आदेश सामान्य प्रशासन विभागातून करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून तो फोटो समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक तसेच अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या संदर्भात मंगळवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देखील देण्यात आले. कोपरगाव मतदारसंघातील पोहेगाव, रवंदे, देहेगाव, बोलका, सुरेगाव व कोपरगाव या 5 महसूल मंडळातील डाळिंब उत्पादक शेतकरी पिके विम्याच्या रकमेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन कृषी मंत्रालयाने विमा कंपनीला आदेश दिल्यामुळे संबंधित विमा कंपनीकडून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना डाळिंब फळपीक विम्याची रक्कम देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कोपरगाव मतदारसंघातील एकूण 5 महसूल मंडळाची डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून डाळिंब पिकाचे विमे उतरवण्यात आले होते. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.